साहिल एक लेफ्ट हँडर बॅट्समॅन आहेत. स्वप्नील आता पुन्हा एकदा हलवारपणे प्लेड केलं आहे आणि आपल्या संघाचं व स्वतःचंही खातं खोललेलं आहे साहिल यांनी. एक चेंडू एक धाव झालेली आहे. आता स्ट्राईकला आले ते म्हणजे राहुल. राहुल यांच्या फळीतून निघते मला वाटतं जाईल. वन बाउन्स झेल निसटलेला आहे. एक धाव झालेली आहे. चांगली ट्राय केली होती आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. झेल पकडण्याचा ट्राय केली होती पण झेल निसटले आहे. पुन्हा एकदा आपण काहीच कळाला नाही. निर्धाव असा चेंडू. धाव संख्या स्थिर. 3 धावा झाल्या आहेत. 3 चेंडू 3 धावा. स्ट्राईकला आहे ते राहुल. राहुल वर्सेस स्वप्नील. स्वप्नील वर्सेस राहुल. पुन्हा स्ट्रेट ड्राफ्ट केला आहे. मला वाटतं हा जाईल. चौकाराकडे चेंडू चाललाय. चौकार चौकार चौकार. शीतला देवी चौकार आणि संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 7 रन 7 धावा. अजून ही 2 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू समोर आहेत ते राहुल. पुन्हा राहुल यांची बॅटची कडा घेऊन झेल बाद होते म्हणजे पहिला झटका बसतोय तो राहुल या नावाचा. धाव संख्या स्थिर 7. कमान डीजे. आणि आता राहुल यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते म्हणजे आरिफ. राईट हँडर बॅट्समॅन आहेत आरिफ. नंबर 1 जर्सी घालून आले ते. शेवटचा चेंडू आहे. धाव संख्या आहे 7. एक गडी बाद. हलवार प्लेड केला आहे. एक धाव काय वाचू शकणार नाहीये. फिल्डर धावत आहेत आणि मला वाटतं एकच धाव्याने समाधान मानावं लागेल. आणि ओव्हरच्या समाप्तीवर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा 1 गडी बाद. आणि यापुढचं समालोचन करतील ते दर्शन ठाकूर. नक्की विशाल. समालोचन दोघं मिळून करूया आपण आज. आपले अमोल सर जरा जेवणासाठी गेलेले आहेत. तोपर्यंत आपल्याला संधी भेटलेली आहे थोडी कॉमेंट्री करायची. खरंच आपल्याला आज संधी भेटेल असं वाटलं नव्हतं मला पण त्यांचं लंच टाइम झालंय म्हणून आपल्याला संधी भेटलेली आहे आज. आणि खरंच हे आक्सामधलं जे ग्राउंड आहे ह्या ग्राउंडवरती खेळायला सगळेच जे खेळाडू आहेत ते एकदम वेडे होतात. म्हणजे असं ग्राउंड पूर्ण मालाडमध्ये कुठेच नाहीये. गोल ग्राउंड आहे. सगळीकडे बॅट्समॅन आपले चौकार षटकार ठोकू शकतो. मालाड ते मडमध्ये असं गोल ग्राउंड कुठेच नाहीये. नक्की विशाल.
त्यावरून असं असं ग्राउंड जिकडे पूर्णपणे चारू साईडला तुला हिरवगार भेटतं, असं वाटतं तू कोकणामध्ये आलाय किंवा कुठल्या गाव साईडला आलाय टुर्नामेंट खेळायला. नक्कीच नक्कीच. योगेंद्र आलेले आहेत दुसरा षटक घेऊन. योगेंद्र एक चांगले गोलंदाज नवानगर संघाचे. नक्की आपल्याला काहीतरी चांगलीच अशी गोलंदाजी पाहायला भेटेल योगेंद्र यांच्याकडून. पहिला चेंडू सुंदर असा फटका मारला, झेल होऊ शकतो आणि झेल सुंदर असा झेल घेतला पॉवर प्ले मध्येच तिकडे. टायमिंग आहे त्या हिशोबाने आपल्याला थोडीशी घाई करायची आहे, कारण का समोरचे क्षेत्ररक्षण ते रेडीच आहेत त्यांची फिल्डिंग लाव सेट करण्यासाठी. तर चांगला असा झेल घेतला दक्ष यांनी. खरंच एक चांगला असा झेल पाहायला भेटला. जर तो त्यांनी अडवला नसता तर नक्कीच तिकडे 2 किंवा चौकारही येऊ शकले असतात त्या चेंडूवर. पण चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली झेल तिकडे पाहायला भेटली. आता नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये उतरले ते म्हणजेच अनवर, एक चांगलेच असे खेळाडू आहेत जे चोरटी धाव काढण्यामध्ये खूप माहिर आहेत. नक्की यांची बॅटिंग बघायला खूप मजा येईल. त्यांना साथ देणार आहेत ते नॉन स्ट्राईक वर असतील साहिल व अनवर यांची जुगलबंदी खरंच जबरदस्त असते, अफलातून असते. दत्त मंदिरची ही जोडी खूपच फेमस आहे. एक साइडला साहिल असतात ते षटकार ठोकतात, तर दुसऱ्या साइडला अनवर जे चोरटी धाव काढण्याचे एक्सपर्ट आहेत. पुन्हा एकदा योगेंद्र, हो जबरदस्त चेंडू, जबरदस्त. अनवर यांना काहीच समजला नाही व कीपर कडे चेंडू गेला, निर्धाव असा चेंडू. नक्कीच ही इनिंग जी चालू झाली होती त्याचं टाइम होतं 11:15 ला ही चालू झाली होती. 1:15. सुंदर असा चेंडू, हा मात्र हिट विकेट झालेले आहेत. अनवर बॉल झालेले आहेत. धन्यवाद पंच. एक आणखीन एक जबरदस्त फलंदाज योगेंद्र यांची जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते. पहिला चेंडूवर बाद, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा बाद. खरंच दर्शन, म्हणजे योगेंद्र यांनी आपल्या संघासाठी खरंच खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. तरी त्यांनी 2 गडी बाद केल्यात, एकही धाव दिलेली नाही आहे. 3 चेंडू टाकलेले आहेत त्यांनी आतापर्यंत. मी आधीच सांगितलं होतं योगेंद्र हे जबरदस्त गोलंदाज आपले नवानगर संघाचे. बघूया आता चौथा चेंडू आहे. समोर आहे ते राकेश. राकेश यांनी हलवाड प्लेड केला आहे, पण चांगली अशी फेकी होती, पण एक धाव काय वाचू शकणार नाहीये. आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9 रन. 9 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. योगेंद्र यांचे अप्रतिम गोलंदाजी केली आहे ती म्हणजे योगेंद्र यांनी आपल्या संघासाठी. आता आलेत लेफ्ट हँडर बॅट्समॅन साहिल, जे ओपनिंगला उतरले होते.
5वा चेंडू समोर आहेत ते साहिल. साहिल वर्सेस योगेंदर. योगेंदर वर्सेस साहिल. आणि हलवार प्लेड केलाय. चांगलाच चेंडू टाकला होता साहिल यांनी, त्याला फ्लिप करून एक धाव काय वाचू शकणार नाही. आणि एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 10. शेवटचा चेंडू आहे आता. स्ट्राईकला आहेत ते राकेश. अप्रतिम चेंडू फ्लिप केलाय. मागच्या साईडला येतोय चेंडू. एक धाव काही वाचू शकणार नाही. चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 11 रन्स. 11 धावा झालेल्या आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीवर. नक्कीच चांगलीच गोलंदाजी पाहायला भेटली आपल्याला योगेंद्र यांच्याकडून. एक चांगलं रोखून ठेवलं ते दत्त मंदिर या संघाला त्यांनी, व 2 एक चांगले गडी बाद केलेत त्यांनी. खरंच नक्कीच एक चांगले त्यांच्या टीमचे महत्वाचे जे प्लेयर्स होते ते बाद झालेले आहेत. ते बाद केलेत ते म्हणजे योगेंद्र यांनी. आता बघू वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं शतक घेऊन कोण येत आहेत ते. राज आलेले आहेत. नक्की राज देखील एक यंग खेळाडू आहेत, एक उभरते खेळाडू आहेत नवानगर संघाचे. नवानगर संघ नावाजलेला संघ आहे आपल्या मॉड क्षेत्रातील. खरंच नवानगर सुद्धा एक नावाजलेला संघ आहे. आणि समोर त्यांचा आहे म्हणजे समोर जो दत्त मंदिर आहे ती सुद्धा एक चांगली टीम आहे. म्हणजे टफ फाईट ही चांगलीच होणार असं दिसून येतोय आपल्याला. आता स्ट्राईकला आहेत ते राकेश. राज यांचा पहिला चेंडू. राकेश यांना. राकेश वर्सेस राज. फुल टच चेंडू होता. मला वाटतं मारला. 1 बाउन्स जातोय आणि चांगली अशी फेकी. एकच रन दिलेला आहे. चांगलं कॉर्डिनेशन फिल्डर्स मध्ये. आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. म्हणजे 1 to 12 रन्स. 12 धावा झालेल्या आहेत. खरंच एक फुलटॉस चेंडू होता, एक मिस आउट झालेला आहे. पण ते जर साहिलच्या स्ट्राईकवर असले असते ना तर त्यांनी हा नक्की सीमारेषा पार पोहोचवले असता चेंडू. बघूया आपण आता. साहिल आलेलेच आहेत स्ट्राईकला. तर तुमची अपेक्षा साहिल पूर्ण करतील की नाही ते आपण थोड्याच वेळेस समजेल. दुसरा चेंडू राज यांचा. समोर आहे तर लेफ्ट हँडर साहिल. जबरदस्त चेंडू टाकला होता. तिकडे एक धाव काढले, तिकडे दुसरी धाव चोरटी काढण्याच्या प्रयत्नामध्ये पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तिकडे चेंडू चौक्यापर्यंत गेला होता पण क्षेत्ररक्षण झालं तिकडे, पण एकच धाव आली. ओपन ग्राउंडला एवढ्या लांबचा चेंडूवर एक धाव काढणं म्हणजे क्षेत्ररक्षक चांगली क्षेत्ररक्षकगिरी करतायत. चांगली फेकी केली त्यांनी व एक धाव त्यांनी वाचवली. अप्रतिम गोलंदाजी करतायत ते म्हणजे राज. आपल्या संघासाठी राकेश यांना काहीच कळालं नाही. निर्धाव असा चेंडू. चांगलंच कमबॅक केलंय ते म्हणजे राज यांनी. आता चौथा चेंडू टाकतील राज. समोर आहेत ते राकेश. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातात जातोय. निर्धाव असा चेंडू. चांगलीच गोलंदाजी करतायत. अप्रतिम गोलंदाजी ती म्हणजे राज यांची. नक्कीच मी आधीच सांगितलं होतं राज हे एक यंग खेळाडू आहेत. नवानगर संघाची एक चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा बॉल हवेत आहे. मला वाटतं झेल होऊ शकतो. बघूया काय होतंय ते. राज खाली आहे चेंडूच्या आणि झेल बार. डीजे कमान डीजे.
तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धाव संख्या जी आहे शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या ओव्हरचा धाव संख्या आहे 1-3 13 एकावर 3 आणि मयूर आलेले आहेत. बघूया मयूर आपल्या संघासाठी किती चांगली फलंदाजी करतायत ते आपण थोड्याच वेळात आपल्याला समजेल. मयूर ये एक डावखुरे फलंदाज आहेत दत्त मंदिर संघाचे. हेही एक चांगलीच फलंदाजी आहे. त्यांच्या हाईटवर जाऊ नका तुम्ही, तुम्हाला आधीच सांगतो. खरंच मूर्ती लहान कीर्ती महान असू शकते. जसं मी म्हटलं होतं आल्या आल्या चालू केलेलं आहे त्यांनी. थोडंच मिसआउट झाला, नाही तर हा षटकारच होता. नाही पण खरंच कौतुक करायचं तर नवानगर संघाचं सुद्धा की ते लोक आपल्या टीमला एक एक रनच देतात. एवढ्या लांब चेंडू जाऊन सुद्धा त्यांचं फिल्डर्स किती चांगली फिल्डिंग करतायत हेच खरं बघण्यासारखं आहे. म्हणजे नक्कीच नवानगर संघ जेव्हा पण फिल्डिंगला उतरतात, जेव्हा क्षेत्ररक्षण करतात, हर एक प्लेअर त्यांचा 100% देतो. असायलाच पाहिजे नेहमीच प्रत्येक टीम बरोबर असं प्रत्येक टीमने असं करायलाच पाहिजे. नक्कीच मला असं वाटतंय. आता बघूया चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कोण येत आहेत ते. स्वप्नील आलेले आहेत. 17 मिनिटं झालेली आहेत 3 षटक टाकण्यासाठी, 3 षटक पूर्ण करण्यासाठी. 13 मिनिटं आहेत तुमच्याकडे 2 षटक संपवायसाठी. थोडीशी घाई करायची आहे आणि नक्की आता घाई होईल कारण का स्वप्नील आलेले आहेत स्वतः गोलंदाजी करायला. मी आधीच म्हटलं होतं स्वप्नील आलेले आहेत आपली कामगिरी करायला आणि त्यांनी पहिल्या चेंडूवर आपली कामगिरी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद. कम ऑन डीजे. जरा घाई करायची आहे. मी दोन्ही टीमला विनंती करेन. मयूर यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते म्हणजे महेश. बघूया महेश एक राईट हँडेड बॅट्समॅन आहेत. समोर आहेत स्वप्नील वर्सेस महेश, महेश वर्सेस स्वप्नील. ओहो हो अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी करतोय तो म्हणजे स्वप्नील. महेश यांना काहीच कळालं नाही. निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडूवर त्यांनी गडी बाद केला आणि दुसरा चेंडू महेश यांना काहीच कळालं नाही. निर्धाव असा चेंडू. चांगलीच गोलंदाजी करतात. तर विशाल या नंतरचा होणारा सामना म्हणजे तोच एक जबरदस्त सामना असेल. म्हणजे शीतलादेवी वर्सेस कालबादेवी. ओके शीतलादेवी वर्सेस कालबादेवी. पुन्हा एकदा क्या बात आहे क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी करतायत ते म्हणजे स्वप्नील ज्यांनी आतापर्यंत 3 चेंडू टाकले. पहिल्या चेंडूवर गडी बाद आणि दोन्ही चेंडू निर्धाव. महेश यांना काहीच कळत नाही चेंडू. तर विशाल मी दोन्ही संघांना निवेदन करतो, शीतलादेवी व कालबादेवी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपल्या टॉस का बॉस मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. नक्कीच. पुन्हा चौथा चेंडू हो बॅटची कडा घेऊन मागच्या साईडला जातो. एक धाव काय वाचू शकणार नाहीये आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15 रन्स 15 धावा एकावर 5. साहिल ओपनिंग पासून आलेले. अपेक्षा आहे त्यांच्या टीमला की साहिल कडून फटकेबाजी व्हावी, षटकार चौकार यावे कारण का स्कोर हा भरपूर कमी आहे. नक्कीच त्यांना काहीतरी आता कामगिरी करावीच लागेल. आपल्या संघाला जर एक चांगला असा स्कोर ठेवायचा असेल तर साहिल यांना ही जबाबदारी घ्यायची आपल्या खांद्यावर. आता हा प्रतिम हा सुद्धा बॅटची कडा निघून मागच्या साईडला चेंडू येतोय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव नाही आणि मला वाटतं एकच धावेने समाधान मानावं लागेल. बॅट्समॅन सुद्धा रिक्स घेत नाहीयेत कारण का या नवानगर संघाची फिल्डिंगच इतकी छान आहे
की रिक्स घ्यायला निघत नाही की दुसऱ्या धाव आपण घ्यायला गेलो आणि रनआउट झालं तर परत ऑलरेडी विकेट्स भरपूर गेलेले आहेत. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली ती म्हणजे 16 रन्स. शेवटचा चेंडू आहे हा स्वप्नील यांचा. स्वप्नील यांनी देखील चांगलं रोखून ठेवलंय ते म्हणजेच दत्त मंदिर संघाला. आणि बॉल हवेत आहे, मला वाटतं झेल होऊ शकतो पण नाही. फिल्डर धावत आहेत. झेल निसटलेला आहे आणि तिथे निसटलेल्या झेलवर 2 धावा काही वाचू शकणार नाहीये. झेल झाला असता तर 0 रन, पण तुमचा झेल निसटला म्हणून 2 धावा. आणि धावसंख्येत वाढ, संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 18 रन्स. 4 ओव्हरच्या समाप्तीवर संघाची धावसंख्या आहे ती 18 धावा. कालबादेवी संघ व शीतलादेवी संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस का बॉस मध्ये, कारण का या नंतरचा होणारा तुमचाच सामना असेल. 18 रन ही थोडीशी कमी मला वाटते धावसंख्या. मला वाटते थोडी षटकार चौकारांचा वर्षाव करावा लागेल, कारण का हे गोल ग्राउंड आहे. इथे 18 रन म्हणजे काहीच नाही आहेत. तरी मी दत्त मंदिरला विनंती करेन की तुम्ही थोडे षटकार चौकार ठोकावेच लागतील. 4 ओव्हर झाल्यात, आता 6 चेंडू बाकी आहेत. आणि आता बघूया कालबादेवी संघाचे कर्णधार इकडे उपस्थित आहेत. तसंच तुम्हाला अजून एक गोष्ट एक सांगतो की जे कर्णधार आहेत प्रमोद धाडी यांनी एक बॅट देखील इकडे स्पॉन्सर केली आहे. त्यांचे फार फार आभार मी प्रमोद यांचे करेल. त्यांनी एक बॅट स्पॉन्सर केली आपल्या टुर्नामेंट साठी. धन्यवाद. खरंच लेफ्ट हँडर बॅट्समॅन साहिल. योगेंद्र पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू योका, आणि मला वाटतं साहिल या नावाचा झटका बसतोय तो म्हणजे दत्त मंदिर संघाला. साहिल हे बाद झालेले आहेत. तर नक्कीच तुम्ही पाहाल तर योगेंद्र यांनी पहिलं षटक टाकलं होतं तेव्हा पण पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केला होता, आणि या ओव्हर मध्ये पण त्यांनी पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केलाय. खरंच म्हणजे सुरुवात तर त्यांनी सेमच केली आहे ज्या पहिल्या शतकामध्ये केली होती. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद, आणि आता सुद्धा त्यांनी पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केलाय. अप्रतिम गोलंदाजी ती म्हणजे योगेंद्र यांची. आणि आता साहिल यांची जागावरून काढण्यासाठी आले ते म्हणजे कमरान माफी असावी. राईट हँडर बॅट्समॅन आहेत कमरान, आणि लेफ्ट हँडर बॉलर आहेत ते म्हणजे योगेंद्र. राईटी वर्सेस लेफ्ट हँडर. दुसरा चेंडू योगेंद्र यांचा, सामोरे ते कमरान. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी, काहीच कळाला नाही. चेंडू निर्धाव असा चेंडू. मला तरी वाटतं इकडे स्वप्नील व योगेंद्र मध्ये बेस्ट बॉलिंग साठी थोडीशी फाईट होणार आहे. खरंच होईल, कारण का अप्रतिम गोलंदाजी केली त्यांनी दोघांनी आतापर्यंत. पुन्हा मला वाटतंय हा सुद्धा निर्धाव असा चेंडू. क्या बात आहे, क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी ती म्हणजे योगेंद्र यांची. त्यांनी पहिला चेंडूवर गडी बाद केला आणि दोन्ही चेंडू निर्धाव टाकल्यात. 3 चेंडू टाकल्यात, 1 गडी बाद, एकही धाव दिलेली नाहीये. धाव संख्या स्थिर आहे 18 रन्स, 18 धावा. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चौथा चेंडू पुन्हा एकदा योगेंद्र वर्सेस कमरान. निर्धाव असा चेंडू. वॉट बॉलिंग इकडे योगेंद्र यांची. अजूनही एकही धाव नाही दिली त्यांनी. 1 गडी बाद केला त्यावरून. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. खरंच जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकले, 1 गडी बाद आणि 3ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. कमरान यांना काहीच कळत नाहीये चेंडू. 5वा चेंडू सामोरे ते कमरान.
मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाहीये. अप्रतिम गोलंदाजी. मला वाटतं आता मॅडन ओव्हरचा चान्स आहे. हा जर डॉट टाकला तर मॅडन ओव्हर होऊ शकते. शेवटचा चेंडू आहे. कमरान वर्सेस योगेंदर. आणि मॅडम झालेले, कृपया सगळ्यांनी जोरदार टाळ्या मारायच्या आहेत योगेंद्र यांच्यासाठी. मला तरी वाटतं कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये पहिली मॅडम ओव्हर पाहायला भेटते आपल्याला. काल आम्ही हॅट्रिक पाहिली, आज सकाळी षटकार चौकार पाहिले आपण साईस्पोर्ट कडून. तसंच आता आपण नवानगर यांच्याकडून एक मॅडम ओव्हर पाहायला भेटते. खरंच या टुर्नामेंट मध्ये आज खूप काही आपल्याला पाहायला भेटलं या 2 दिवसामध्ये. नक्कीच टुर्नामेंट जिथे असते तिथे रेकॉर्ड हे बनतच असतात. आणि आता मॅडम ओव्हरचा रेकॉर्ड राहिला होता, तो सुद्धा पूर्ण केलाय. तो म्हणजे योगेंदर यांनी. खरंच योगेंद्र चांगलीच गोलंदाजी केली. आता शेवटचं षटक घेऊन कोण येत आहेत बघूया. तर 27 मिनिटांमध्ये त्यांनी 5 ओव्हर कंप्लीट केले आहेत. खरंच जेव्हा स्वप्नील आणि डॉट बॉल जातात तेव्हा ती ओव्हर फटाफट संपतं. नक्कीच म्हणजे चेंडू जातच नाही लांब तर कसं पटापटच होणार, साहजिकच आहे. हर्षल आलेले आहेत ओव्हरसाठी. हे चांगले गोलंदाज आहेत नवानगर संघाचे. नक्की मी तुम्हाला पहिल्याच बोललो होतो विशाल योग हेही देखील चांगले गोलंदाज आपल्या संघाचे. त्यांनी सुरुवात केली आहे डॉट बॉल टाकून. खरंच त्यांनी सुरुवात सुद्धा जसं तुम्ही म्हटले होते त्याप्रमाणेच केली आहे. डॉट बॉलने त्यांनी सुरुवात केली आहे. धाव संख्या अजूनही स्थिर आहे, ती म्हणजे 18 धावा झालेल्या आहेत. दुसरा चेंडू हर्षल यांचा. एक धाव आलेली आहे. 8व्या चेंडूवर एक धाव येत आहे. या एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 19 धावा. चांगली गोलंदाजी पण दत्त मंदिर संघांनाही कमी समजू नका. त्यांचेही गोलंदाज तेवढेच माहिर आहेत जेवढे नवानगर संघाचे आहेत. नक्कीच स्कोर किती जास्त असो किंवा कितीही कमी असो, कोण जिंकेल हे आपण आधीच सांगू शकत नाही. अप्रतिम शॉट. एक धाव काय वाचू शकणार नाहीये. आणि मला वाटतं बॉल चेंडूने दिशा चेंज केली आहे. जातोय हा चौकार चौकार चौकार. कमाल दिसते. खूप टायमानंतर डीजेला संधी भेटली डीजे वाजवायची. खरंच कमरांच्या ज्या शॉटला संधी ग्राउंडने दिली असं मी सांगू शकतो. मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू काहीच कळाला नाही. मला वाटतं यष्टीरक्षकच्या हातातून निघून बायच्या रूपात. एक धाव काय वाचू शकणार नाही. आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24 रन्स, 24 धावा, 2वर 4. बॉल हवेत आहे. काय होतंय बघूया. जेल होईल की षटकार. क्या बात है. कमान डीजे. तर मगाशी तुम्ही म्हटलं होतं ग्राउंडनी साथ दिली कमरानला तर चौकार मारण्यासाठी. त्यांनी तुम्हाला जबाब दिलेला आहे हा षटकार मारून. खरंच म्हणजे ग्राउंडने नाही, मीही मारू शकतो हे त्यांनी करून दाखवलेलं आहे. अच्छा महेश. सिंगल डबलच्या मागते. सिंगल तर झालेल्या. दुसऱ्या धावेची मागणी मला वाटते चांगली अशी फेकी आहेत. नाही नाही नाही, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेची मागणी पण नाही. तिसरी धाव नाही होऊ शकत. आणि या 2 धावेने समाधान मानावं लागेल. आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली आहे. आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 32 रन्स. आणि टू विन म्हणजे जिंकण्यासाठी 33 रन्स आहेत.
ते म्हणजे नवानगर संघाला 30 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. जर हा सामना नवानगर संघाला विजयी करायचा असेल तर नक्कीच नवानगर संघ हा लो चेसिंग स्कोर आहे, पण दत्त मंदिरला कमी समजू नका. त्यांची फिल्डिंग, त्यांची बॉलिंग, साहिल, अनवर हे जबरदस्त आहेत. ते खरंच कधीच कोणाला कमी समजू नये. जिथे 20-25 धावा जरी दिल्या आहेत एका टीमने, त्यांना सुद्धा 10-15 रनावर ऑल आउट केलेलं आहे. अशाही टीम आहेत, असे आम्ही बघितलेलं आहे भरपूर ठिकाणी. तर 33 धावा दिल्यात म्हणजे समोरून समोरच्या टीमने काय असं नाही समजू नये की आम्ही आता एकदमच काही करू शकत नाहीये. तुमच्या हातात ही चेंडू आहे. जशी त्यांनी गोलंदाजी केली तशी तुम्हीही करू शकता. या कॉन्फिडन्सनेच तुम्हाला उतरायचं आहे ग्राउंड मध्ये. नक्कीच नक्कीच विशाल, मी इकडे पंचांना ऍक्च्युली खूप मानतो इकडे, कारण का पंच सकाळपासून जे मैदानामध्ये उतरतात ते शेवट संध्याकाळपर्यंत असतात. नक्कीच त्यांचं कौतुक करू तितकं कमीच आहे. कंटिन्यू त्या उन्हात उभं राहणं, प्रॉपर डिसिजन देणं, समोरच्याचं प्रेशर असतं बॅट्समॅनचं, बॉलरचं, पण ते प्रेशर हँडल करून ते प्रॉपर डिसिजन देतात. त्यासाठी त्यांचं खूप 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 म्हणजे जितकं कौतुक करू तितकं कमी आहे. नक्कीच आणि आपण ज्या व्यक्तीच्या नावाने ही टीम आज ऑर्गनाईज केलं आहे, मनोहर गणपत म्हात्रे, खरंच ही खूप चांगले व्यक्ती होते. ते क्रिकेटमध्ये नेहमीच आपल्याला सहकार्य करायचे, मास्टर टीमचे कॅप्टनही होते. आणि आज त्यांच्या नावाने आज इथे ऑर्गनाईज झाले आणि मास्टर टीम सुद्धा भाटी संघाला मास्टर टीमची आक्सा मास्टर संघ फायनलला मध्ये गेला आहे आज त्यांचं ऑर्गनायझेशन. दत्त मंदिर संघ उतरलेला आहे, तरी मी विनंती करेन की नवानगर संघाने आपले सलामीचे मोरे पाठवायचे आहेत, जेणेकरून आपण धन्यवाद. नवानगर संघ त्यांनी सलामीचे मोरे पाठवलेले आहेत व दोन्ही अंपायरना सुद्धा मी विनंती करेन की लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. नवानगर संघाचे सलामीचे मोरे स्वप्नील व हर्षल.
नक्कीच विशाल सेकंड इनिंग चालू झालेली आहे. इकडे दोन फलंदाजही मैदानामध्ये उतरलेले आहेत. दत्त मंदिरने आपलं क्षेत्ररक्षण देखील सजवलेलं आहे. या सामन्याचे या इनिंगचे पंच असणार ते म्हणजेच धुरंधर म्हात्रे व आदित्य पाटील. थोडेसे आपले जे पंच आहेत सिनियर्स ते लंच साठी थोडा एक ब्रेक घेतलेला आहे त्यांनी. स्ट्राईकला आहे ते स्वप्नील आणि नॉन स्ट्राईकला आहे ते हर्षल. वैयक्तिक पहिलं आणि संघाचा पहिलं षटक घेऊन येतात ते म्हणजे मयूर. दत्त मंदिर संघाचे मयूर. 33 धावांचं आव्हान आहे म्हणजे जवळजवळ 6.5च्या सरासरीने खेळायचं. अंपायर डिसिजन स्टार्ट द मॅच. पहिला चेंडू मयूर यांचा. सामोरे ते स्वप्नील. स्वप्नील वर्सेस मयूर. मयूर वर्सेस स्वप्नील. थोडस फिल्डिंग मध्ये चेंजेस करत आहेत म्हणजे ते मयूर. मॅचला सुरुवात होत आहे. 33 धावांचं आव्हान. 33 चेंडू 33 धावा. पहिला चेंडू बॉल हवेत आहे. मला वाटते फिल्डर धावत आहेत. एक धाव झालेली आहे. मला वाटतं 1 बाउन्स जाईल तो. अंपायर डिसिजन प्लीज. चौकार चौकार चौकार. कमांड डीजे. फुल टच चेंडू आहे. मला वाटतं हा सुद्धा चाललाय. चौकारीच्या साईडला जातोय पण फिल्डर सुद्धा धावत आहेत आणि हा सुद्धा जाईल. तोही चौकार चौकार चौकार. कमांड डीजे. थँक्यू डीजे. तर पॉवर प्लेचा फायदा कसा उचलायचा असते ते स्वप्नीलला बरोबर माहिती आहे. बरोबर ते प्लेअर बघतात आणि बरोबर चेंडूला दिशा देतात फक्त आणि बॉल आपलं काम करून जातो. नक्कीच. खरंच पॉवर प्ले मध्ये आपल्याला फक्त बॉल चेंडूला दिशा दाखवायची असते. तो बाकीचं काम करून घेतो. तसंच स्वप्नील हे करत आहेत. 2 चेंडूत 2 चौकार ठोकलेत. 8 धावा झाले आहेत 2 चेंडूत. थोडस प्रेशर मध्ये दिसतोय म्हणजे दत्त मंदिर संघ. तिसरा चेंडू सामोर आहेत ते तडाखेदार फलंदाज स्वप्नील. रिवर्स मारण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं षटकार षटकार षटकार. कमांड डीजे. आवाज तो बनना चाहिए भाई. डीजे तो बजना चाहिए. बघू शकताल आज पहिला चेंडूवर चेंडू गेला पाण्यामध्ये तर आपल्याला नवीन चेंडू पुन्हा घ्यावा लागेल. हा रूल आहे इकडे. ऍज पर रूल तुम्ही जे फॉलो करताय ते बरोबर आहे. चेंडू येणारच. आणि आतापर्यंत स्वप्नील यांची बॅट तापलेली दिसते मला. पहिला चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसरा चेंडू रिव्हर्स षटकार. अप्रतिम बॅटिंग. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14. 1वर 4 14. 14 रन्स. अप्रतिम बॅटिंग स्वप्नील. चौथा चेंडू सामोरे आहेत ते तडाखेदार फलंदाज स्वप्नील. आणि पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. अंपायर अपील केले पायच्या स्वरूपात एकच धाव मिळेल आणि या एके धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 15 रन्स. 15 धावा. नक्कीच इकडे बॉलर थोडासा प्रेशर मध्ये. त्या प्रेशर मध्ये देखील हा एक सुंदर असा चेंडू पाहायला भेटला. परफेक्ट त्यांनी बॉल टाकला होता. खरंच चांगलं कमबॅक सुद्धा केलं मयूर यांनी. 3 चेंडू त्यांना चौकार षटकार आल्यानंतर आता आले लेफ्ट हँडर बॅट्समॅन हर्षल. बघे हर्षल काय करतात आपल्या संघासाठी. अप्रतिम चेंडू. अप्रतिम चेंडू. काहीच कळालं नाही हर्षल यांना. चांगलंच कमबॅक केलंय ते म्हणजे मयूर यांनी. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार टाकल्यानंतर 2 निर्धाव चेंडू टाकलेत ते म्हणजे मयूर यांनी. याला म्हणतात कॉन्फिडन्स विशाल. पहिल्या 3 चेंडूवर स्कोर आला पण नंतर 2 चेंडू त्यांनी चांगलेच असे
बॅट्समॅनला जागेवर थांबवला. हलवार प्लेड केला आहे, एक धाव काय वाचू शकणार नाहीये आणि एकच धावेने समाधान मानावं लागेल माझ्या मते. आणि या एका धावेने ओव्हरची समाप्त होत आहे आणि या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16 रन, 16 धावा, एकावर 6. नक्कीच पहिलं पॉवर प्ले संपलेलं आहे. आता दुसरं पॉवर प्ले आहे, ते एक षटक घेऊन आलेलं ते म्हणजे साहिल यांनी बॅटिंग मध्ये काही कामगिरी करू शकले नाही, थोडंसं मिस आउट झालं. मे बी त्यांची बॅट तापली नाही बरोबर. पण बघूया आता बॉलिंग मध्ये काय करतात चमत्कार. नक्कीच आपल्याला आता थोड्या वेळातच समजेल साहिल आपल्या संघासाठी किती चांगली गोलंदाजी करतायत ते. सुंदरचा फटका मारलेला आहे, तिकडे चेंडू जात आहे मिड विकेटच्या दिशेला. एक धाव आली तिकडे, दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये तर नाही, एकच धावेवर समाधान. जास्त घाई नाही करत आहेत नवानगर, जर लांब जरी बॉल असला तरी सिंगल काढतायत. त्याची गरजच नाही दर्शन, कारण का स्कोर जो आहे तो 33 आणि पहिल्या ओव्हरला त्यांनी ऑलरेडी स्कोर केलेला आहे, म्हणजे घाई करायची गरजच नाहीये त्यांना. आता दुसरा चेंडू साहिल यांचा. साहिल टू स्वप्नील यांनी स्ट्राईक घेतलेली आहे. आता मध्ये घुसून मारण्याच्या प्रयत्नामध्ये होते, पण चेंडू काही नीट फलीवर आला नाही त्यांच्या, व एक निर्धाव असा चेंडू पाहायला भेटला. चांगलेच कमबॅक केले ते म्हणजे साहिल यांनी. पहिल्या चेंडूवर एक धाव दिली होती आणि दुसरा चेंडू निर्धाव, म्हणजे एक तडाखेदार फलंदाज आहेत ते म्हणजे स्वप्नील, ज्यांनी आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार ठोकलाय. त्यांना डॉट करणं हा खूप मोठी गोष्ट आहे. पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडार घेऊन नेतोय चेंडू. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसऱ्या धावेची मागणी आहे. मला वाटते चांगलं रनिंग बिटवीन आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगलं कॉर्डिनेशन दोन्ही बॅट्समॅन मध्ये. नक्कीच दुसरी धाव पूर्ण झाली आहे, पण मला वाटत नाही इकडे रिक्स घ्यायची काही गरज होती त्यांना. गरज तर नाही आहे, पण ठीक आहे, झाली, रिक्स केली, चुकी होते, माणसाकडूनच होते, पण रिक्स घ्यायची गरज नाही. तुम्ही बरोबर बोलताय, कारण का स्कोर एवढा जास्त नाही आणि स्कोर ऑलरेडी फर्स्ट ओव्हरला आलेला आहे. मे बी स्वप्नील यांना मॅच लवकर संपवायची असेल, कुठे जायचं असेल त्यांना बाहेर, त्यामुळे ते थोडीशी घाई करतायत. नाही, मला वाटत नाही असं काही घाई असेल त्यांना, पण बघूया आता. पुन्हा साहिल तयार आहे, चौथा चेंडू. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, पण काहीच कळाला नाही. मला वाटत वाईट चेंडू अमान्य घोषित केलाय पंच धुरंधर म्हात्रे यांनी आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती म्हणजे 20 रन्स, 2वर 0. तेरा धावेंची गरज आहे. पुन्हा मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न आणि काहीच कळाला नाही. निर्धाव असा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी ती म्हणजे साहिल यांची. एक तडाखेदार फलंदाज आहेत स्वप्नील, त्यांना हा चेंडू समजत नाहीये. निर्धाव चेंडू, चांगलीच गोलंदाजी करतायत ते म्हणजे साहिल आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर ती म्हणजे 20 रन्स. 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच मी आधीच सांगितलं होतं, साहिल हे खूपच चांगले ऑलराऊंडर आहेत आपल्या संघाचे. त्यांनी बॅटिंग मध्ये नाही कमालगिरी, पण बॉलिंग मध्ये मात्र कमालगिरी करतायत. नक्कीच. हा सुंदर असा फटका मारलाय, बघूया. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडलेला आहे आणि एक बाउन्स चौकार गेलेला आहे. चांगला चेंडू होता, पण स्वप्नील यांनी देखील चांगला असा बॉल घेतला आणि लॉंग ऑफच्या दिशेला तो बॉल चौकारासाठी मारला. दुसरी ओव्हर पण पॉवर प्ले आहे, त्याचाही बघितलं तुम्ही तर हलवारपणे खेळले, जास्त घाई नाही केली व तो चेंडू जिकडे जायचा होता तिकडे त्यांनी पोहोचवला.
लेग बायच्या रूपात एक धाव आलेली आहे तिकडे. षटक संपलेलं आहे. 2 षटक संपलेले आहेत पॉवर प्लेचे आणि या 2 षटकाच्या क्रिस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 धावा झालेल्या आहेत. तर आता मात्र 4 षटकांमध्ये फक्त 8च धावांची गरज आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं शतक घेऊन आले ते म्हणजे राकेश. बघूया राकेश आपल्या संघासाठी किती चांगली गोलंदाजी करतात. की स्वप्नील आपल्या संघासाठी किती चांगली फलंदाजी करतात. 8 धाव्यांची गरज आहे. 24 चेंडू 8 धाव्यांची गरज. मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा घेऊन चेंडू मागच्या साईडला जातो. एक धाव काय वाचू शकणार नाही आणि एका धावेने समाधान मानावं लागेल आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26. 2 6 26 धावा. 7 धाव्यांची गरज 2 विन साठी. लेफ्ट हँडर बॅट्समॅन आहेत. बघूया काय करतात नवानगर संघाचे लेफ्ट हँडर बॅट्समॅन हर्षल. मारण्याचा प्रयत्न पण काहीच कळाला नाहीये. चांगलंच कमबॅक केलंय ते म्हणजे राकेश यांनी. निर्धाव असा चेंडू. हर्षल यांना काहीच कळाला नाही. निर्धाव असा चेंडू. आता तिसरा चेंडू. राकेश वर्सेस हर्षल. हर्षल वर्सेस राकेश. 7 धाव्यांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू होता. अंपायर दोन्ही हात हवेत म्हणजे अवांतर बाहेरचा चेंडू. धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 27 रन्स. 6 धावेची गरज. मला वाटते 6 धावा ज्या आहेत त्या षटकारानेच पूर्ण नाही झाल्या आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव मिळाली ते. नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. एकच धाव आली वरून. कारण का त्यांना वाटलं होतं की हा षटकार जाईल पण तिकडे चांगले एफर्ट्स दाखवले. खरंच मलाही असं वाटलं की षटकार जाईल पण 11 नंबर टी शर्ट चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे त्यांनी. पाच धाव्यांची गरज. रिव्हर्स मारलेला आहे मला वाटतं मागच्या साईडला आमच्या आणि जाईल तो. चौकार चौकार चौकार. कमांडीचे आवाज तो आणायचे. आणि आता 1 धावेची गरज. एकच धावेची गरज आहे नक्की विजय होण्यासाठी नवानगर संघाला. हा मात्र फुलटॉस चेंडू आणि हाही चेंडू गेलेला आहे चौकारासाठी आणि सामना विजय झालाय तो म्हणजेच नवानगर संघ. अभिनंदन नवानगर संघ.